आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. नमस्कार, मी हर्ष वानकडे, प्रथम वर्ष BMS चा विद्यार्थी. आज आपल्या बरोबर जे व्यक्तिमत्व आहे, आयुर्वेदातला सखोल अभ्यास असलेले व उत्तम मार्गदर्शक वैद्य अभिजित सराफ सर. सर, तुमचं स्वागत आहे. सर, म्हणजे सरांचा साहित्यपूर्ण संपूर्ण अभ्यास आणि त्यांचा एक आयुर्वेदामध्ये उल्लेखनीय असं योगदान आहे. तर सर, आजचा आपला पॉडकास्ट जे आहे, नवीन जे BMS चे विद्यार्थी किंवा BMS बद्दल जे काही गोष्टी आहेत हे जनतेला कळावं याकरिताचा हा पॉडकास्ट. तर सर, मी पहिला प्रश्न असं विचारतो की जसं आता नवीन जे विद्यार्थी आहेत BMS मध्ये वगैरे येतात, तुम्ही पण आपल्या आयुर्वेद शास्त्रात खूप मोठं नाव केलं, खूप मोठं योगदान आहे तुमच्या आयुर्वेदामध्ये. तर तुमची एक अशी प्रेरणा काय होती आयुर्वेद क्षेत्रामध्ये पदार्पण करण्याची? सगळ्यात पहिल्यांदा धन्यवाद, तुम्ही मला इथे पॉडकास्टसाठी बोलवलं. तुम्ही म्हणला की अजून तुम्ही खूप काम केलं आयुर्वेदामध्ये. मला असं वाटत नाही की मी काही खूप काम केलंय. मी करतो आहे थोडं माझ्या जेवढ्या अभ्यासात थोडा जो अभ्यास आहे त्याच्याप्रमाणे. पण आयुर्वेदाला यायची प्रेरणा असं जो तुम्ही जे विचारत आहात ते असं आहे की माझे वडील वैद्य होते, आयुर्वेदिक वैद्य, आणि मी वयाचा 4थ्या वर्षापासूनच आयुर्वेदाचा अभ्यास सुरुवात झाला. 4थ्या वर्षी वडिलांनी गाणी शिकवायला सुरुवात केली होती. उपनिषदांचा अभ्यास, गीतेचा अभ्यास, वाग्भटाचा अभ्यास, असं सगळं ते माझ्याकडनं करून घ्यायचे. आणि त्याच्यामुळे मला लहानपणापासून हे होतं की कोणत्या तरी एका भारतीय शास्त्रामध्येच आपल्याला काम करायचं आणि आयुर्वेदात करायचं, हे असं जवळजवळ म्हणजे दुसरं ऑप्शन असं काही ठेवलंच नव्हतं मी. मला आणि त्याची आवडही नव्हती काही. करून सगळं बघितलं होतं, म्हणजे एम ग्रुप जो असतो मॅथमॅटिक्सचा तो पण ठेवला होता, पण मला त्याच्यात काही फार रुची नव्हती. आणि त्याच्याबरोबर माझे आणि माझ्या वडिलांची असे जे गुरु आहेत, ढेकणे महाराज, नारायणकाका ढेकणे महाराज, ज्यांना शक्तिपाताचार्य म्हणायचे, तर त्यांचा सहवास मला माझ्या लहानपणापासून मिळाला. आणि त्यांनी मला ऍक्च्युली वाग्भट आणि हे सगळे जास्त अध्यात्माच्या दृष्टीने, आणि ते स्वतः इंजिनियर होते आणि मंत्रालयामध्ये ते बांधकाम खात्यात हे होते. पण ते त्यांनी म्हणजे संन्यासासारखंच त्यांचं जीवन होतं. आणि शक्तिपात नावाची जी दीक्षेचा प्रकार आहे, जो बंगालमधनं आलेला आहे आपल्याकडे, गुरुवाडी महाराजांनी तो वाढवला, त्याचे ते आचार्य होते. आणि त्यांचं असं होतं की कुठले तामझाम नाही, आरत्या नाही, मंत्र नाही, असं त्याच्यात होतं. आणि माझं लहानपणापासून त्यांच्या सहवासात गेल्यामुळे ती मनोभूमिका जी आयुर्वेदाच्या अभ्यासाला आवश्यक असते ती माझी नकळत तयार झालेली होती. म्हणजे मला 15 अध्याय वाग्भटाचे, अष्टांगोदयाचे 15 अध्याय हे माझं 10वी पर्यंत कंठस्थ होते. त्यामुळे मला आयुर्वेदाला जायचं हे जवळजवळ निश्चित होतं. आणि मग आयुर्वेदाला ऍडमिशन घेतल्यानंतर पुण्यातच आयुर्वेद करायचं होतं असं माझं स्वतःचा माझा विचार होता की बाकीकडे कुठे करायचं नाही, पुण्यात करायचं. थोडे मार्कही मिळाले होते आणि मग पुण्यात ऍडमिशन घेतल्यानंतर मला फार त्रास झाला नाही, कारण माझा अभ्यास सगळा तयार होता. आणि दुसरं, मला पुण्याला गेल्यानंतर सुद्धा खूप चांगले लोक शिक्षक म्हणून आहेत. म्हणजे वैद्य प्रमा जोशी मॅडम, या संहिता विषयातल्या आजही मूर्धन्य त्यांचं नाव आहे, वैद्य दिलीप नाळगीर सर, किंवा प्रत्येक डिपार्टमेंटला मला जी लोक होती त्या काळामध्ये, श्रीकांत काशीकर सर असतील, किंवा दळवे ज्या मॅडम असतील, मजुमदार मॅडम असतील, किंवा एरंड सर शारीर रचनेचे, म्हणजे टीचर मला जे मिळाले ते सगळे अतिशय त्यांच्या विषयातले उत्तम अभ्यासक असे शिक्षक मिळाले. आणि मग पुण्यात राहत असल्यामुळे मी बऱ्याच क्लिनिकला जायचो. तर तिथे वैद्य दिलीप नाळगीर सरांकडे, वैद्य श्रीप्रसाद बावडेकर सरांकडे, नंतर वैद्य रमेश नादर सरांकडे, असं खूप लोकांकडनं मी वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण घेतलं. आणि पण त्यातनं आपला एक अभ्यास तयार होतो, आपलं मानसिकता तयार होते की आपल्याला काय करायचं. आणि सगळ्यात म्हणजे म्हणतात ना की चेरी ऑन द टॉप, की PG ला जेव्हा मी ऍडमिशन घेतले संहिता विषयात, त्यावेळेला धर्माधिकारी सरांचा मला प्रदीर्घ सहवास मिळाला. आता जवळजवळ 19 वर्ष मी सरांच्या सोबत आहे आणि पूर्णपणे सरांना मी समर्पित. म्हणजे सर म्हणले की ते आता झाडायचंय, तर मी विचार नाही करणार की हे का बरं असं मला सांगतात ते मी, पण ते मला हे माहिती की सर मला अशी कामं सांगणार नाही. सरांनी पूर्ण चरक शिकवलं, पूर्ण सुश्रुत शिकवलं, अष्टांग हृदय, अष्टांग संग्रह, काश्यप सगळं वाचून घेतलं. आणि प्रत्यक्ष रुग्ण परीक्षण कसं करायचं, हे नुसतं ग्रंथ पाठ असणं आणि ग्रंथ वाचणं म्हणजे आयुर्वेद नाही. तर तुमचा त्या अभ्यासाचा चिकित्सेमध्ये पण उपयोग झाला पाहिजे. तर तो सरांमुळे झाला माझा. आणि त्यांच्या जोडीला माझे MD चे आणि PhD चे गाईड
वैद्य सर देशमुख सर यांच्यामुळे मला चिकित्सेत प्रिसिजन कसं घ्यायचं, चिकित्सेमध्ये द्रव्यांचा आणि रुग्णाच्या दोष धातुमालांचा गुणांचा विचार कसा करायचा, औषध योजना कशी करायची हे सरांमुळे कळलं. आणि आता रिसेंटली गुजरातचे जे प्रसिद्ध वैद्य आहेत वैद्य पांचाबाई धवनी यांच्या मी खूप सहवासात आहे आणि त्यांचा अभ्यास त्यांच्या पद्धतीने करायचा प्रयत्न करतो. आणि त्यांच्यामुळे मला दैवपाशी चिकित्सा, यज्ञ चिकित्सा याची खूप गोडी लागलेली आणि मी ते करतो माझ्या चिकित्सेत. म्हणजे एक अशी व्यक्तीचं नाव तुम्ही घेऊ शकणार नाही, माझ्या वडिलांपासून ते धवनी सरांपर्यंत मला माझ्या प्रत्येक आयुष्याच्या वेगवेगळ्या स्टेजवरती अशी माणसं भेटत गेली की ज्याच्याने माझा अभ्यास होत गेला. आणि त्याच्यात मी असं केलं की ते जे सांगतील ते ब्लाइंडली फॉलो करायचं पाहिजे. हे कशाला करायचं, काय करायचं, श्लोक पाठ केल्याने काय होणार आहे असा प्रश्न मनात येऊ द्यायचा. ते सांगतायत ना की करून टाकायचं. त्याचा फायदा तुम्हाला पुढे आयुष्यात कधीतरी नक्की होतो. मला प्रमा मॅडम आमच्या ज्या होत्या त्यांच्या क्लिनिकला मी जायचो तर त्यांचं असं असायचं की तुमचे पाठांतराशिवाय यायचंच नाही क्लिनिक. म्हणजे 15 अध्याय कंठस्थ असतील तर क्लिनिक जायचं, आल्यावरती शारंधाराचा अध्याय पाठ करायचे. तर फर्स्ट इयर असताना शारंधाराचे अध्याय का पाठ करायचे असा प्रश्न आज पडू शकतो, पण तो कधीही मनात पडला नाही. ते पाठांतर मला आज 15 वर्षांनी माझ्या चिकित्सेत मदत, क्लिनिकला मदत त्याची. आता जसं सर तुम्ही सांगितलं की तुमचे वडील वैद्य होते तर त्यांनी तुमच्याकडून अभ्यास करून घेतला तर तुम्हाला सोपं गेलं, जसं तुम्ही BMS मध्ये वगैरे आला. तर पण आजकालची जी पिढी आहे, जी मुलं आहेत ते नीटचा अभ्यास करता पूर्ण एक तर कॉन्व्हेंट शाळेतून आलेले असतात आणि मग त्यांना म्हणजे MBBS भेटत नाही, त्यामुळे ते BMS मध्ये येतात. तर त्यांना म्हणजे आयुर्वेद एकदम असं नवीन वाटतं की मराठीत आहे, हिंदीत आहे, श्लोक आहेत, कारण त्यांना याची सवय नसते. तर मग तुम्ही त्यांना काय समजतात, म्हणजे त्यांनी अभ्यास कसा करावा, जे मूलभूत ग्रंथ आहे आपल्या अष्टावक्र संहिता, तर याचा अभ्यास कसा करावा, अप्रोच काय असली पाहिजे? सगळ्यात महत्वाची गोष्ट असली पाहिजे ती म्हणजे पेशन्स. थोडा तुम्ही वेळ दिला पाहिजे त्या अभ्यासासाठी. मी एक माझं स्वतःचं उदाहरण सांगतो. एक दिवशी सर देशमुख सरांनी मला बोलवलं आणि सांगितलं की आजपासून आपण वाघबळ वाचूया, अष्टांग वाचू. सर देशमुख सर सांगतात अष्टांग उदय वाचूया. मी अगदी खूप खुश झालो. आता सरांचा आपल्याला विचार चिंतन कळेल की कसं असतं काय असतं. आणि म्हणून मग मी संध्याकाळी गेलो अभ्यासाला त्यांच्या तिथे यायचं राहिलं. तर त्या दिवशी अभ्यास नव्हता, गप्पा झाल्या फक्त आणि काही बाकीची कामं झाली. असं 4-5 दिवस झाल्यानंतर मी वैतागून गेलो की हे नुसतेच म्हणतात पण शिकवत नाहीये. मग मी त्यांना विचारलं की सर तुम्ही मला शिकवणार आहे की नक्की? सर मी शिकवतोय की. म्हटलं काय? पेशन्स शिकवतोय. तेव्हा आज जे रीलचा जमाना आहे की 2 मिनिटात तुम्हाला सगळं कळलं पाहिजे. ते रील बनवताना ते आयरोला पण येतात, ढॅण असा आवाज, ढॅण असा आवाज. तर तुम्हाला सगळं 2 मिनिटात पाहिजे. क्रिकेट पण 2020 झालेलं आहे. असं लाईफ शॉर्ट कधी होऊ शकत नाही. आणि आयुर्वेद हे तुम्हाला शॉर्ट मध्ये समजून कधी येणार नाही. एक निरूपण केलं, एक सेमिनार केला आणि मला सगळं आयुर्वेद समजलं असं होणार नाही. तुम्हाला आयुष्य द्यावं लागणार आहे आणि तुम्हाला पेशन्स ठेवायला लागणार आहे. आणि असं कधीच होणार नाही की तुम्ही ऍडमिशन घेतली आणि तुम्ही एकदम संस्कृतचे धाड श्लोक पाठ करायला नाही. आम्हालाही जमलं नव्हतंय. पण पहिले ऍडमिशन घेतल्यानंतर पहिले 6 महिने तुम्ही आधी ऑब्झर्व करा, कसं चाललंय, काय चाललंय, शास्त्र कसा विचार करतं, अभ्यास करा, टीचर काय शिकवतायत ते बघा, ग्रंथ वाचायला सुरुवात करा. असं कोणी जगातला माणूस नाहीये की ज्याला आपोआप सगळे यायला लागेल. तुम्हाला थोडा वेळ हा द्यावाच लागेल त्यासाठी. त्यामुळे एक पहिली गोष्ट पाहिजे पेशन्स आणि दुसरी गोष्ट पाहिजे विश्वास. तुमचा या शास्त्रावरती पहिल्यांदा विश्वास पाहिजे. आता हा विश्वास मुलांच्या मनामध्ये कसा काय निर्माण होईल, तर त्यांच्यासमोर अशी उदाहरणं ठेवली पाहिजेत की आयुर्वेद चिकित्सेने कुठलेही पेशंट बरे होऊ शकतात हे त्यांना दाखवलं पाहिजे. त्यांना तुम्ही हे दाखवलं पाहिजे की आयुर्वेदाच्या चिकित्सेने सर्दीपासून कॅन्सर पर्यंत आपण चिकित्सा करू शकतो. ते ज्या वेळेला हे पाहतील त्यावेळेला त्यांचा याच्यावर विश्वास असतो. केवळ अभिजित सराफ सांगतायत, धर्माधिकारी सर सांगतायत किंवा NSSNचे अध्यक्ष सांगतायत म्हणून कोणी विश्वास कधीच ठेवणार नाही. आता ती जनरेशन नाहीये. आमची जनरेशन भोळी होती. आम्हाला पण सांगितलं आम्ही त्याचा विश्वास ठेवून मागे जायचो. आताची जनरेशन ही प्रत्येक गोष्ट चेक करून क्रिटिकली अनालिसिस करून करणारी आहे. तर त्यांना तुम्ही प्रत्यक्ष दाखवा. पहिल्या वर्षापासून त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, त्यांना रुग्ण दाखवा. एखादा मोठा वैद्य तुमच्या गावामध्ये असेल तर त्याची चिकित्सा त्यांना तुम्ही हे दाखवलं पाहिजे की आयुर्वेदाच्या चिकित्सेने सर्दीपासून कॅन्सर पर्यंत आपण चिकित्सा करू शकतो.
ते ज्या वेळेला हे पाहतील त्यावेळेला त्यांचा याच्यावर विश्वास नसतो. केवळ अभिजित सराफ सांगतायत, धर्माधिकारी सर सांगतायत किंवा एनसीएसएमचे अध्यक्ष सांगतायत म्हणून कोणी विश्वास कधीच ठेवणार नाही. आता ती जनरेशन नाहीये. आमची जनरेशन भोळी होती. आम्हाला म्हणून सांगितलं आम्ही त्याचा विश्वास ठेवून मागे जायचो. आताची जनरेशन ही प्रत्येक गोष्ट चेक करून क्रिटिकली अनालिसिस करून करणारी आहे. तर त्यांना तुम्ही प्रत्यक्ष दाखवा. पहिल्या वर्षापासून त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, त्यांना रुग्ण दाखवा. एखादा मोठा वैद्य तुमच्या गावामध्ये असेल तर त्याची चिकित्सा तो कसा करतो, रुग्ण कसे पाहतो त्यांना ऑब्झर्व करू द्या. भले त्यांना आयुर्वेद कळणार नाही, औषधं कळणार नाही, पण यांच्या चिकित्सेने हा पेशंट बरा झाला एवढं जरी त्यांनी पाहिलं तर त्याचा विश्वास मांडलेत म्हणून वाघभट सुद्धा पहिल्या अध्यायात असं सांगतो की आयुर्वेद उपदेशेषु विधेय परम आदर. हा परम आदर निर्माण होणार कसं काय निर्माण होईल? कोणी केवळ सांगून होणार नाही, ते त्यांनी जेव्हा प्रत्यक्ष पाहतील तेव्हा नवीन विद्यार्थ्यांना, ज्यांना आता मी पण शिक्षक आहे कॉलेजमध्ये, संहिता विषय शिकवतो, मी हेच सगळ्यांना सांगतो की तुम्ही 6 महिने शांत पॅनिक होऊ नका. एक विद्यार्थी आला माझ्याकडे आणि तो म्हणाला की सर मला हे सगळ्या संज्ञा कळतच नाही, सगळ्या नवीन आहेत सगळ्या संज्ञा. म्हटलं अरे तुला कळत नाहीये म्हणून तू शिकायला आला ना, तुला सगळं येत असतं, तू प्रॅक्टिस केली नसते का? तू शिकायला आलाय, मग तुला हे कसं कळून घ्यायचंय ती जबाबदारी आमची. तर तू थोडा शांत राहा. आता समजा तू नॅनो टेक्नॉलॉजीचा अभ्यास करायला तर तिथल्या सुद्धा टर्म्स तुला नवीनच असते की नाही. तू समजा शेफ व्हायला गेला तर तुला काय गेला आणि लगेच तू 5 स्टारला शेफ बघणार असतो, तुझा औषध आहार टप्प्याटप्प्याने जाणार. पण तुम्ही गो स्लो अँड स्टडी विन्स द रेस असं असतं. त्यामुळे कशाची तुम्ही पहिल्यांदा घाई करू नका. आपण जेवायला जेव्हा बसतो तर अख्खं ताट तोंडात लावून घेतो वाढलेलं. म्हणजे आपण एक एक घास करत 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 10-15 मिनिटांमध्ये जेवण संपवतो. तसं तुम्ही एक एक विषयाचा अभ्यास करत 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 चिकित्सेपर्यंत जाणार, तर त्याला तुम्हाला काही वेळ हा द्यावाच लागेल आणि विश्वास ठेवायला लागेल. आणि सगळ्यात तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं समर्पण पाहिजे. तुमचं डेडिकेशन नसेल तर काही उपयोग नाही. म्हणजे तुम्ही समजा साधं उदाहरण आहे, तुम्ही समजा इंस्टाग्रामचा अकाउंट काढलं आणि ठरवलं की आपल्याला इन्फ्लुएन्सर बनायचं. आज अनेक लोकांची स्वप्न आहेत, पण तुम्ही 2-3 रील बनवले आणि नंतर सोडून दिले तर तुम्ही बनणार आहात का इन्फ्लुएन्सर? नाही. तुम्हाला काही महिने तर सतत एका नियमाने व्हिडिओ बनवून चांगला इंटरेस्टिंग कंटेंट टाकून अभ्यास करून तुम्हाला ते कंटेंट निर्माण केलं तर तुम्ही जर त्या पदापर्यंत पोहोचणार. केवळ मला वाटतं म्हणून म्हणत नाही. तुम्हाला त्यासाठी डेडिकेटेडली काम करायला लागेल, अभ्यास करायला लागेल, तुम्हाला थोडासा आणि समर्पण म्हणजे पूर्ण द्यावं लागतं. त्याच्याशिवाय होत नाही. म्हणजे असे मी अनेक लोक बघितलेले आहेत की त्यांनी या शास्त्राला सर्वस्व दिलं, बरोबर आहे. त्यामुळे समर्पणाशिवाय काही होत. त्यामुळे 3 गोष्टी परत एकदा रिपीट करतो. पहिलं पेशन्स, दुसरं विश्वास म्हणजे ट्रस्ट, आणि तिसरं डेडिकेशन म्हणजे समर्पण. या 3 गोष्टी असतील तुम्ही जगात काही पण करू शकतो. जसं सर तुम्ही आता चिकित्सेबद्दल सांगितलं की आजचं जे नवीन पिढी आहे त्यांना तुम्ही दाखवा की चिकित्सा कशी केली तुम्ही, की हा पेशंट असा होता आता बरोबर. तर म्हणजे आता जगातली अशी पण लोक आहेत की म्हणजे एक गैरसमज आहे आयुर्वेदाबद्दल की आयुर्वेदात एक शुडो सायन्स आहे, स्लो हिलिंग आहे, की आयुर्वेदाला कुठे बरा होतो. तर याबद्दल तुमचं काय? सगळ्यात महत्वाचं असं ज्या वेळेला आपल्या समोर वाक्य येतं तेव्हा हे समाजामध्ये का रुजलं गेलं याचा विचार करायला. आज आपण नुसतं सांगितलं, कोणी तुम्हाला म्हणलं की आयुर्वेद स्लो ऍक्टिंग आणि मी म्हणले की नाही मी सांगतो ना आयुर्वेद स्लो ऍक्टिंग नाही, तर आज कोणी विश्वास ठेवणार. लोक असं का म्हणतात? कारण त्यांचे अनुभव येत असते, बरोबर आहे. चेष्टेने का होणार म्हणतात. हा अनुभव का येतोय? कारण आमचे वैद्य तशी प्रॅक्टिस नाही करत. म्हणजे सगळेच अशात का नाही, पण 90% वैद्य जे आयुर्वेदाची म्हणून सुद्धा प्रॅक्टिस करतात ते फक्त एका व्याधीमध्ये ड्रग एवढाच प्रॅक्टिस करतात. त्यांना आयुर्वेद नाही कळलेला आहे की नक्की आयुर्वेद काय. ॲलोपॅथीला ऍडमिशन मिळाले नाही म्हणून आयुर्वेदात. ॲलोपॅथी प्रॅक्टिस जशी करतात तशी फक्त ड्रग आयुर्वेदाची अशी जीपी करणारेच जास्त लोक आहेत. म्हणजे या व्याधी म्हणजे अर्श झाला अर्श कुठार, कास झाला कास कुठार, कृमी झाले कृमी कुठार, श्वास झाला श्वास कुठार, वायू झाला वात विध्वंस, प्रमेय झाला प्रमेय गजक केसरी. हे अशी चिकित्सा सुरुवात असते त्याची. आणि त्याच्यामुळे रुग्णाचं निदान व्यवस्थित जोपर्यंत होत नाही, निदान याचा अर्थ त्याचं व्याधीचं नाव नाही, तर त्याला नक्की कोणता दोष विकृत आहे, त्याचे हेतू कोणते, कुठे स्थान संशय झालाय, कुठे संप्राप्ती आहे, मग कोणते गुण आहेत याचा अनालिसिस करून मग मी एकच स्पेसिफिक द्रव्य दिलं तर तो 7 दिवसात बरा झाला पाहिजे. अष्टांग संग्रह सूत्रस्थानाच्या 23व्या अध्यायामध्ये आणि सुश्रुत संहितेच्या सूत्रस्थानामध्ये असा एक श्लोक आहे
की सप्ताहेन गुणा लाभे क्रियामाज्ञाम करा. म्हणजे कोणताही रुग्ण असो, त्याला जर का 7 दिवसामध्ये उपशम मिळाला नाही किंवा त्याला बरं वाटायला सुरुवात झाली नाही, तर तुमची चिकित्सा चुकलेली आहे. तुम्ही परत विचार करा आणि परत चिकित्सा करा. म्हणजे स्लो ऍक्टिंग हा शास्त्राचा दोष नसून तो वैद्यांचा दोष आहे. शास्त्र त्याच्या जागी स्पष्ट आहे, क्लिअर आहे, पण आम्ही चुकतोय. मला तुम्ही एक साधा प्रश्न, मला उलटा प्रश्न तुम्हाला विचारतो की आपण जेव्हा 11वी 12वीला किंवा शाळेमध्ये असतो, आपण फिजिक्स शिकतो, केमिस्ट्री शिकतो, तर त्यावेळेला आपल्याला वेगवेगळे फिजिक्सच्या लोकांचे रिसर्च शिकवतात. म्हणजे न्यूटनचे लॉ शिकवतात किंवा आईन्स्टाईनचा काहीतरी शिकवतात किंवा काय तुमच्या अनेक लोकांची जे कामं केली मॉडर्नची, त्यांच्यावर आम्ही संशय व्यक्त करतो नाही का, की न्यूटननी चुकीचंच लिहिलेलं असेल, न्यूटननी 4च लॉ का सांगितले, 5 फॅक्ट सांगितले, 7 फॅक्ट सांगितले. असा प्रश्न म्हणत नाही. आम्ही भक्तिभावाने पूर्ण विश्वास ठेवून ते शिकतो आणि त्यांचं म्हणणं बरोबरच असेल असं आम्ही म्हणतो. पण जसं आम्ही पदार्थ विज्ञानाचा अभ्यास करायला लागतो, अष्टांगोदाचा अभ्यास करतो, आयुर्वेदाचा विषय, आमच्या मनात सतत संशय येतो की हे असं कसं लिहिलंय, ते चुकीचं दिलं असेल, हे असंच का लिहिलेलं आहे, ते वाटतच नाही बरोबर आहे. हा का बरं मनामध्ये? म्हणजे आमचा कुठेतरी ट्रस्ट नाहीये, बरोबर आहे. आमचा विश्वास पूर्णपणे दोलायमान आहे. आणि जर तुमचा विश्वास नसेल तर ते शास्त्र तुम्हाला कधीच रिझल्ट येणार. तेव्हा रिझल्ट उशिरा येतोय हा दोष शास्त्राचा नसतो, तो त्या माणसाचा, वैद्याचा आहे. राहिला प्रश्न सुडो सायन्स. आता कसं आहे, त्याचे अनेक पदर आहेत. सगळ्यात मोठा जो त्याचा मुद्दा आहे की आज भारताच्या विरोधी काम करणार परकीय शक्ती जेवढ्या आहेत, या अतिशय मोठ्या ताकदीने भारताला डिस्ट्रक्ट करण्याचं सध्या काम चालू आहे. या परकीय शक्तींचा फार मोठा प्रयास आहे की भारताचे तुकडे व्हावेत किंवा भारताची शक्ती एकत्र राहू नये. त्याच्यामध्ये जे जे भारतीय आहे त्या त्या गोष्टींना विरोध करायचा, त्या गोष्टी चुकीच्या कशा आहेत त्या प्रूव्ह करायच्या किंवा त्यांना चेष्टेचा विषय बनवायचा. मग ते भारतीय शास्त्रीय नृत्य असो, त्याला आम्ही चेष्टेचा विषय करून टाकला. कोणीतरी कॉलेजमध्ये शास्त्रीय नृत्य करायला आलं, एखादा विशेषतः मुलगा किंवा की त्याला आम्ही वेगवेगळ्या नावांनी त्याला हिडवणार, त्याची चेष्टा करणार. कोणी जर का भारतीय संगीत शास्त्रीय गाणं म्हणायला लागला तर त्याची आम्ही चेष्टा करणार, हे काय रागंदरी करत बसलाय. पण तेच कोणी जर का पॉप संगीत, रॅप संगीत, त्याला कशाचा काही अर्थ नाही, कशाला काही सूर नाही, ते म्हणतात आम्ही त्याचं डोक्यावर घेणार. आता ते तुमचा तो ह्या हनी सिंग, आता त्याचे तुम्ही गाण्याचे शब्द बघितले की 4 बोटल गोडगा रो काम करत, हे आम्हाला आवडतं. मुन्नी बदनामुळे आम्हाला आवडतं, शिला की जवानी आम्हाला आवडतं. पण जर तेच भीमसेन जोशींचं किंवा किशोरी आंबोळकरांची जर काही शास्त्रीय गाणी असतील ते मात्र आम्ही मन लावून नाही ऐकत. ही तुमची मानसिकता बनवली गेलेली गेल्या 3 जनरेशन्स पासून, बरोबर आहे. तुमच्या समोर सतत तेच 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 आदळून आदळून आम्हाला तेच आवडायला लागले. आणि जे ओरिजिनल भारतीय आहे त्याच्यापासून मात्र आम्ही दूर दूर जात चाललो. आज आपले कपडे भारतीय राहिले, आपण कपडे ब्रिटिश आहे, आपलं फूड ब्रिटिश आहे, युरोपियन आहे, आपलं खाणंही भारतीय राहिलेलं नाही. आपल्या हातामध्ये आपलं म्हणजे आपण फक्त म्हणाल जन्माने भारतीय, पण भारताला काहीच नाही. आणि त्यामुळे योगशास्त्र बदनाम करायचं, संगीत बदनाम करायचं, नृत्य बदनाम करायचं. भारतामध्ये पूर्वी काहीच नव्हतं, सगळं ज्ञान आलं, हे फक्त युरोपियन लोकांमुळे आलं, हे ठसवलं गेलं. आणि युरोपियन लोकांना जेवढं नुकसान भारताचं केलेलं नाही तेवढं कोणीच केलेलं नाही. आणि त्याच्यामध्ये हा आयुर्वेद, मग आयुर्वेदाने आज एवढे लोक बरे होत आहेत ते न दाखवता आयुर्वेद सुडो सायन्स कसं आहे, आयुर्वेद चुकीचा कसा आहे, हे सतत लोकांसमोर आणत राहायचं. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की परकीय शक्ती असं आमचेच लोक आघाडीवर. म्हणजे आज भारतीय शासनामध्ये आता सगळं बदल व्हायला लागले या गेल्या 10-15 वर्षातल्या लोकांच्या प्रयत्नामुळे. पण एवढे 70 वर्ष का बरं आयुर्वेदासारखं शास्त्र भारताचं ही प्रमुख चिकित्सा पद्धती म्हणून का बरं नाही प्रस्थापित झाली? कारण त्यांनी कोणी प्रयत्नच केले नाही. तेच ऍलोपॅथीला मात्र आम्ही आज जगामध्ये एक करून ठेवलं. ऍलोपॅथी आहे महत्वाची, नो डाऊट. आज तुम्हाला स्वतःला सर्जरी करायची असेल, आज काही इमर्जन्सी असेल, तुम्ही ऍलोपॅथी, आमचा शास्त्राला विरोध नाहीये, आमचा त्याच्या मागे असलेल्या उद्देशांना विरोध. हा उद्देश चुकीचा आहे, हा डिग्रेडेशनचा उद्देश आहे. आणि त्यामुळे आयुर्वेद इज नॉट ॲट ऑल सुडो सायन्स, इट इज अ वेल रिसर्च, वेल एस्टॅब्लिश, एव्हिडन्स बेस्ड, प्युअर सायन्स. फक्त ते त्याच भाषेमध्ये सांगायचे हा जो अट्टहास आहे ना, हा सोडला पाहिजे. उदाहरणार्थ समजा मला किशोरी आंबोळकरांचं, भीमसेन जोशींचं, कुमार गंधर्वांचं गाणं अनालिसिस करायचं
आणि ते अनालिसिस करायला किंवा त्याच्यावर रिसर्च करायला मी जर मायकल जॅक्सनचे पॅरामीटर्स वापरले तर हे मला चुकीचं सुडो म्युझिक वाटणं हवं. कारण मग मी क्रायटेरिया चुकीचे लावलेले. म्हणून आयुर्वेद हा ॲलोपॅथीच्या भाषेमध्ये कधीच सांगितलं जाऊ शकत. कारण त्यांच्या दोघांची बोलायची पद्धत वेगळी आहे, भाषा वेगळी आहे, सांगायची मेथड वेगळी. तर तुम्हाला आयुर्वेद शिकायला तुम्ही आयुर्वेदाच्या भाषेत शिकला पाहिजे, आयुर्वेदाच्या पद्धतीने शिकला तरच. त्यामुळे सोडो सायन्स अजिबात नाही आणि स्लो ऍक्टिंग तर अजिबातच नाही. आज कितीतरी लोक, तरुण मुलं विद्धकर्म, अग्निकर्म किंवा आयुर्वेदाचे उपक्रम, पंचकर्म यांची चिकित्सा करून उपशम देत आहेत. मी एकाचं नाव घेणं नाही, कारण खूप लोक काम करतात सध्या. म्हणजे हे जर असं नीट टिकलं, याचा डाटा एकत्र झाला तर ते खूप मोठं काम आहे. त्यामुळे चांगले दिवस येतील असं आपण म्हणू. म्हणजे जसं सरांनी सांगितलं की आयुर्वेद जे आहे ना एक ट्रू एव्हिडन्स बेस्ड परफेक्ट सायन्स आहे. म्हणजे आपला आहे ना आयुर्वेदात भरोसा असला पाहिजे. जसं मी सरांचं जे सांगू इच्छितो की आत्ताच आम्ही येताना बाहेर सरांनी सांगितलं की 1 महिना झाला त्यांचा पाय फ्रॅक्चर झालाय, पण त्यांनी एक सिंगल पेन किलर सुद्धा नाही घेतली. म्हणजे ॲलोपॅथी आहे महत्वाची तेवढी, जिथं गरज लागते तेवढी. बट एक म्हणजे आपला एक विश्वास काय असते, जे शास्त्र आपण शिकतोय किंवा ज्या शास्त्रात आपण प्रगती करतोय ते म्हणजे सर आपल्याला एक जिवंत उदाहरण असल्यासारखेच आहे. कारण आपला आज थोडा पाय असा मुडपला तरी आपल्याला एवढं पेन होतं आणि मग आपण लगेच पेन किलर घ्यायला जातो किंवा दवाखान्यात जातो. बट 1 महिन्यापासून सरांचा पाय फ्रॅक्चर झालाय तरी पण म्हणजे आपले एक शास्त्रावर भरोसा काय असते हे सरांनी दाखवून दिलं आहे खरं तर. सर तुम्ही जर शेअर करू शकाल. हो, असं क्रिकेट खेळताना फ्रॅक्चर झाला, हेडलाईन फ्रॅक्चर आहे, पण मी ठरवलं होतं की आपण किती पेन सहन करू शकतो, थ्रेशोल्ड लिमिट काय आपल्या पेनची, ते पण मला बघायचं होतं. आणि पेन किलर शक्यतो घेऊ नये, या पद्धतीचं मी नाही. खूप इमर्जन्सी असेल तर ते घ्यावं. तर मी ठरवलं की आयुर्वेदाने घ्यायचं. मग त्याचं धारा चालू आहे, परिषेक चालू आहे, लेप चालू आहे, अभ्यंतर आयुर्वेदिक औषधं चालू आहे आणि प्लास्टर वगैरे काही घालायचं नाही, कारण तिथे झालं पण नाही प्लास्टर घालायची. हे पहा, जिथे ॲलोपॅथी आवश्यक आहे तिथे सर्जिकल इंटरव्हेन्शन आहे, डोळे झाकून ते करा. पण त्या ज्या टॅबलेट्स आहेत त्या फार प्रोलॉंग काळ घेऊन नये, त्याच्यावर खूप डिपेंड राहू नका. कारण शेवटी ते दरविषय सारखं आहे. इमर्जन्सी मध्ये उपयोग करा आणि ते बाजूला व्हा आणि मग आयुर्वेदाने तुम्ही अपुनर्भवापर्यंत जा, या विचाराचा मी. शास्त्र कोणतं वाईट नाही. दुसरं असं की आम्ही शिकलोच या पद्धतीमध्ये. म्हणजे श्वासाचा पेशंट आला तर लगेच डेली फाईल सुरू करा. कशासाठी? थांबा ना, मागचं काय म्हणताय तुम्ही. चरकांनीची ट्रीटमेंट सांगितली की त्याला तेलामध्ये सगळं हे बनवून त्याचा छातीला लेप लावा सांगितलं, करून बघा. तुम्ही श्वासाची चिकित्सा सांगितली आहे, स्वेदन किंवा पुढचं वमन त्याला एक द्यायला सांगितलेलं आहे, एक करून बघा. नाही फरक पडला द्या म्हणजे फाईल, कोणी थांबवलं. पण आपले उपक्रम आपण करून तर बघायला पाहिजे. आपण केलेच नाही कधी तर पुढच्या पिढीला दाखवणार कोण? तर मी सांगतो ना की महिना झाला पाय दोघांचं काम करतो, आपण आपलं काम करायचं. मी फ्रॅक्चर असताना जोधपूरला निरोपण करून आलो, मुंबईचं निरोपण झालं, नागपूरला निरोपणाला आलेलो आहे. मी रोज सकाळ संध्याकाळ क्लिनिक करतो, कॉलेज करतो, कुठलंही काम बंद नाही. पायाला फ्रॅक्चर असतो का? आता फ्रॅक्चर झालं कोणामुळे झालं? माझी चूक होती, क्रिकेट खेळताना नीट खेळलो. मग त्याचा परिणाम माझ्या बाकीच्या कामांवरती करतो. पाय दुखतो, बांधून ठेवायचा, धारा करायची, आपलं काम चालू ठेवायचं, चालेल गोष्ट.